गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट राईडसाठी इथेच पनवेलच्या जवळ एका छोट्याशा आगळ्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये. चला तर मग. तर मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत या रेस्टॉरंटमध्ये. हे रेस्टॉरंट मुंबई गोवा हायवे लगत आहे. याचं नाव आहे पॅन्ट्री प्युअर व्हेज रेस्टॉरंट. या रेस्टॉरंटची खासियत काय आहे ते आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला कळेलच. तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता, हे अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं रेस्टॉरंट आहे. इथे खूप सारी झाडं आहेत, फळझाडं, फुलझाडं आहेत आणि मोठी अशी नर्सरी आहे, खूप मोठी. हे बघा. चला तर मंडळी, आता फायनली आपण आलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. आधी भरपेट नाश्ता करूया आणि मग रेस्टॉरंटचा परिसर कसा आहे, काय आहे ते बघूया. तुम्ही बघू शकता, ॲम्बियन्स खूपच छान आहे रेस्टॉरंटचा. तर मंडळी, आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. मी ऑर्डर केलं आहे मेदूवडा सांबार आणि आशिषने ऑर्डर केलं आहे वडा उसळ पाव. या रेस्टॉरंटमध्ये खूप वेगळा वेगळा मेन्यू आहे ब्रेकफास्टसाठी. हे रेस्टॉरंट पेट फ्रेंडली आहे आणि याच्यामध्ये पेट्ससाठी सुद्धा एक वेगळा मेन्यू आहे रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये. हे सगळं इथे बनवतात का? वेगवेगळे ब्रँड्स आहेत. अच्छा. मंचीजचं ब्रँड आहे किंवा इथे हॅलो नेचरचं ब्रँड आहे. तर मंडळी, या रेस्टॉरंटमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन्स आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुखवास अवेलेबल आहेत. कुकीज आहेत, हेल्दी कुकीज, स्क्वॅशेस आहेत. ही यांची स्वतःची प्रोडक्ट नाही आहेत, ह्यांनी वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सकडून ही प्रोडक्ट इथे विकायला ठेवलेली आहेत. या सगळ्या वस्तू सेलसाठी आहेत. हे हँडमेड क्राफ्ट्स आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी वारली पेंटिंग केलेलं आहे वॉलवरती. यश. तर मंडळी, आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही या रेस्टॉरंटचा परिसर बघायला आलो आहे. इथे नर्सरी आहे.
ही बॉन्साय प्लांट्स आहेत. ही सगळी प्लांट्स आणि आतमध्ये आपण बघितले ते हँडमेड प्रोडक्ट्स, त्यांनी सगळं हे सेलसाठी ठेवलेलं आहे. या कुंड्या आहेत, मातीसुद्धा आहे बहुतेक सेलसाठी. इथे या प्लांट्सची सायंटिफिक इन्फॉर्मेशन, त्याचं सायंटिफिक नाव आणि त्याची प्राईस लावलेली आहे वरती या नेम प्लेट्सवरती. अशा या ग्रीनरीमध्ये इथे मध्येच त्यांनी एक शेड काढलेली आहे आणि इथे निवांत असं बसायला पण जागा केलेली आहे त्यांनी. या सध्याच्या कडाक्याच्या उन्हामध्ये अशा नर्सरीमध्ये येऊन नाश्ता करायचा, निवांत असं झाडांच्या मध्ये बसायचं, खूप मस्त वाटतं. आणि बॅकग्राऊंडला एक बासरीचा असं बॅकग्राऊंड म्युझिक पण त्यांनी ठेवलं आहे. ते इतकं मन प्रसन्न करणारं वाटतंय ना, खूप मस्त वाटतं. मंडळी, इथे जितक्या दूरवर तुमची नजर जाईल तितक्या दूरवर तुम्हाला फक्त झाडं आणि झाडच दिसतील. तुम्हाला तुमच्या घराच्या बगीचात झाडं लावायची असतील तर इथून झाडं घ्यायला खूप ऑप्शन्स आहेत. इथे फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, मसाल्याची झाडं आहेत. हे रांजण पण इथे विकायला आहेत. इथे लाकडाच्या हँडमेड वस्तू आहेत सगळ्या. तर मंडळी, आत्ताच आमची भेट झाली प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्यासोबत. आम्ही त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढला. ते पण इथे आले होते नर्सरी वगैरे बघायला. या वेताच्या खुर्च्या आणि वेताची स्टूलं आहेत इथे. आणि इथे लाकडाच्या हँडमेड वस्तू आहेत. आणि हे आहे फणसाचं झाड. फणसांनी अगदी लगडून गेलंय.
मंडळी या बाजूला आंब्याची कलमं आहेत. या साईडला मस्त असा लॉन केलेला आहे. इथे बॉन्साय प्लांट सुद्धा विक्रीसाठी आहेत. बघा, पकोईचं झाड आहे, डाळिंबाचं आहे. चिकू आहे. कवठाचं झाड आहे, चिंचेचं आहे. तर मंडळी, या रेस्टॉरंटमध्ये आम्ही भरपूर फिरलो. इथे थोडीशी खरेदी केली, शेणखतयुक्त माती घेतली आणि थोडीशी झाडंसुद्धा घेतली. आणि फायनली आता आम्ही इथून निघतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.